कार्यकर्ता मेळावा आणि त्यामध्ये ज्यांनी नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या त्या गावच्या लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी ताई सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी, हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा आणि काँग्रेसच्या विचारसरणीच्या माध्यमातून पक्षाला नेहमीच ताकद दिलेला हा मतदारसंघ आपल्याला दिसून येतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळी काँग्रेसमध्ये दोन भाग झाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यावेळी स्वर्गीय प्रकाश बापू पाटील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि देशमुख साहेब यांनी एकत्र विचार केला आणि या सांगली जिल्ह्यातील काँग्रेस अभेद्य ठेवायची असा निर्धार केला आणि पक्षाचा मेळावा घेतला। अक्षरशः बसायला जागा नव्हती, लाखोच्या संख्येनं लोक कार्यकर्ते त्या सांगलीच्या मेळाव्याला उभा आले आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या 6 सीट्स या सांगली जिल्ह्यामधून निवडून आलेले आहेत। म्हणजे सांगली जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपने जे धोरण घेतलं आणि एकमेकाच्या कानामध्ये काहीतरी सांगून फसवाफसवीचं धोरण घेतलं आणि आपल्यामध्ये गैरसमज केले आणि त्याचा फायदा भाजपने घेतला आणि थोडीशी काँग्रेसमध्ये मरगळ आली आणि भाजपमध्ये जरा चलती निर्माण झाली। पण लोकांनी ओळखलं की हा पक्ष फसव्याचं काम करणार आहे। कारण मी माझ्या लहानपणी बघितलं होतं की ज्यावेळी आम्ही लहान होतो शाळेत जाताना एक जादूगार यायचा आणि मग जादू दाखवायचा, जाता जाता म्हणणारसारखा म्हणणार, तुम्हाला मी साप आणि मुंगसाची झुंज दाखवतो आणि असं म्हणणार, खेळ संपला की पुढच्या जाताना म्हणणार मी आता हा खेळ पुढच्या चौकात करणार आहे। अशा पद्धतीचं भाजपचं धोरण आहे, आम्ही हे देणार आहे ते देणार आहे आणि दिलं तरी काहीच नाही। गाडू एक संपूर्ण गावातनं खेळ करून गेला तर साप मुंगसाचा कधीच त्यानं खेळ दाखवला नाही। अशा पद्धतीचं भाजपचं धोरण आहे। या फसव्या धोरणाला आपण फसवू नये एवढीच मी विनंती करतो आणि येणाऱ्या विधानसभेला निश्चितपणे सांगली जिल्ह्यातून अपेक्षापेक्षा जास्त आपले प्रतिनिधी निवडून येतील याची खात्री आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे। आम्ही काम करत असताना साहेबांच्या विचारानं, साहेबांचा स्वाभिमान घेऊन, वसंतदादांचा विचार घेऊन, वसंतदादांचा स्वाभिमान घेऊन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत। आता खासदार साहेब बोलले, त्यांना सुद्धा सुरुवातीला दागदूक होती आम्ही काय करतो, तर आम्ही एकदा शब्द दिला त्या पद्धतीनं कामकाज चालू झालं आणि मला वाटतं बोर्लीच्या सभेमध्ये आपली बॅटिंग झाली आणि मग तिथनं पुढं गावाचा पाऊस पडत गेला। अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यातून निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। या तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता साहेबांच्या विचारांचा, बाळासाहेबांच्या विचारांचा आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कार्यकर्ता आणि या धोरणानं आम्ही काम करतो। अंकलकोट गाव हे महाराष्ट्राला दिशा देणारं गाव म्हणून ओळखलं जातं। वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची समेत या गावाने इथं घडवून दिली। या गावचा आदर्श पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतला जातो आणि निश्चितपणे ताई आपण या पक्षामध्ये आला, तुमचं मी या पक्षामध्ये स्वागत करतो। बाळासाहेब ताई निवडून आल्यानंतर 6 महिन्यानं आमच्या जिथं बोलणं झालं की आम्हाला, मी म्हटलं बाळासाहेबच्या विचारानं, साहेबांच्या विचारानं आम्ही निश्चितपणे काम करू आणि गावामध्ये राजकारण करणार नाही, तुम्हाला लागेल ती मदत करू आणि त्या दिवसापासून त्यांच्या ग्रामपंचायतीला आपण सातत्यानं मदत केलेली आहे आणि एक शाश्वत विचार आपला त्यांना वाटला म्हणून त्यांनी आज आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। निश्चितपणे मी त्यांच्या पक्षामध्ये स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही योजना आपण राबवण्याचा गावामध्ये प्रयत्न करणार आहोत त्या योजनेला निश्चितपणे आम्ही भरभरून निधी देणार आहे। फक्त 2 महिने वाट बघा, 2 महिन्यानंतर सरकार आपलं आहे। त्यामुळं अध्यक्ष साहेबांनी त्यांच्या वाटणं सांगतील। मी दिलगिरी व्यक्त करतो, खासदारानंतर मला बोलण्याची संधी दिली, ही प्रोटोकॉल नसला तरी त्यांच्या आग्रह खातर बोललो आणि त्यांचं आता प्रेम आमच्यावरती निश्चितपने वाढलेलं आहे बाळासाहेब। त्यामुळे आपण सुद्धा कार्यकर्त्यांना सुद्धा पटतंय आणि कार्यकर्ते सुद्धा विशालदादा जोरात आहेत, तुम्ही काही काळजी करू नका। फक्त मध्ये आधी मी अपक्ष म्हणले की आम्हाला काळजी वाटत, काँग्रेसचाच आहे म्हणा, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि इथंच थांबतो। जय
जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय